फार्मास्युटिकलच्या सप्लाय चेनमध्ये खूप फॅक्टर तुम्हाला बघायला लागतात. व्हॅक्सिन्स तर लिटरली 2 to 8च्या बाहेर गेली तर त्याची एफिशियन्सी डायरेक्ट 50%वर येते. सगळ्यात मोठा धोका आहे तो म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी मिक्सिंग अप होत नाही ना. आम्हाला एक रेमडेसिवीरची कन्साइनमेंट आईसलँडला पाठवायची होती. या इंडस्ट्रीने सेक्टरने जर तसं वर्क नसतं केलं तर अजून जो धोका होता तो अजून खूप वाढला तो आणखीन वाढला असता. एक तर फार्मा इंडस्ट्री म्हटल्यानंतर एक इनोव्हेटर कंपनी येते आणि एक जनरिक कंपनी येते. ओके. कोविडच्या बाबतीमध्ये सगळेच नियम त्यांनी बेंड केले होते, परंतु जर ते नसती परवानगी दिली तर ती रिस्क मोठी होती. म्हणजे 20 वर्ष दुसरं कोणीही माणूस ते औषध बनवू शकणार नाही. काइंड ऑफ पेटंटच म्हणू शकतो. काइंड ऑफ पेटंट. त्यामुळे हे शॉर्टकट घेण्याची जी आपली टेंडन्सी आहे ती बरेचशे वेळा आपल्याला घातक असते. तर कुठली कंट्री जास्त गुंतागुंतीची वाटते? रेग्युलेटरी पॉलिसीज असतात किंवा एथिक्स असतात, त्यांचा किती तगडा प्रभाव असतो त्याच्यावर? सस्टेनेबिलिटी सगळ्यात मोठा विषय. फार्मा म्हटलं की थोडा त्याच्यावर डाऊट येतोच. हो, म्हणजे तुम्ही तुमच्या औषधाची जाहिरात कधीच करू शकत नाही. प्रत्येक औषधाप्रमाणे त्याची डिस्पोज ऑफ करण्याची पद्धत वेगवेगळी असते. काय काय औषधं एवढी पोटंट असतात, एवढी सेन्सिटिव्ह असतात, इन्सिनरेट करायला गेलो तर त्यातनं निर्माण होणारे गॅसेस सुद्धा हानिकारक असू शकतात. खूपच सेन्सिटिव्ह विषय आहे. या पॉडकास्टमधून आपण जाणून घेणार आहोत औषध वितरण व्यवस्थापन म्हणजेच सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय, त्यातील आव्हानं आणि प्रत्येक टप्प्यावर औषध सुरक्षितपणे आणि वेळेत पोहोचवण्यासाठी कोणती काळजी घेतली जाते ते. औषध निर्मितीपासून ते रुग्णांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रवासात अनेक टप्पे आणि प्रक्रिया असतात. त्यातील कोणताही टप्पा चुकल्यास किंवा विलंब झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या पॉडकास्टमधून आपण औषध साखळी व्यवस्थापनाची महत्त्वाची माहिती, नवीन तंत्रज्ञान आणि क्षेत्रातील सुधारणा याबद्दल चर्चा करूया. तर चला जाणून घेऊया औषध वितरण व्यवस्थापनातील महत्त्वाचे पैलू आणि या क्षेत्रातील नवनवीन प्रगती. आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक विशेष अतिथी आले आहेत ज्यांचा सप्लाय चेन मॅनेजमेंटमधला अनुभव आणि ज्ञान अत्यंत अमूल्य आहे. चला तर डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांचं मनपूर्वक स्वागत करूया आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आपण औषध साखळी व्यवस्थापनातील आव्हाने आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल अधिक जाणून घेऊया. सर्वप्रथम डॉक्टर निमकर सर, तुमचं गाथा या साहित्य मराठीच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून इकडे वेळ काढून आज खास आमच्यासाठी इथे आलात आणि हा आज पॉडकास्ट आपण होस्ट करतो आहे. त्यासाठी तुमचं मार्गदर्शन जे आहे ते नक्कीच मोलाचं असणार आहे. आपण जे काही प्रायमरी डिस्कशन केलं त्याच्यावरून तुम्हाला खूप एक्साइटमेंट आहे ह्या पॉडकास्टची, तर सुरू करूया. पण त्याच्या आधी तुम्ही या क्षेत्रामध्ये म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये खूप वास्ट आहे ही गोष्ट, त्याच्यामध्ये का निवडलं हे क्षेत्र आणि कसा होता प्रवास, काय त्याच्यामध्ये स्टेप्स आल्या आणि अडथळे काय आले, ओके, त्याच्याबद्दल जाणून घेऊया. मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं सांगावं असं की असं पहिलंच काम माझं सप्लाय चेन मॅनेजमेंट नाही आहे. अच्छा. त्याच्या आधी आपल्याला ती इंडस्ट्री पूर्ण समजली पाहिजे. तसं मी माझं जेव्हा करिअर सुरू केलं तेव्हा फार्मास्युटिकल कंपनीमध्ये, एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमधनं आणि R&D डिपार्टमेंटमधनं माझं करिअर सुरू केलं. ओके. त्यानंतर मग तिकडनं मी मूव्ह झालो पुढे सोर्सिंग आणि पर्चेसिंगमध्ये, तिकडनं मी मूव्ह झालो रेग्युलेटरीमध्ये, तिकडनं मी मूव्ह झालो अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये. बरेचसे वेळा काय करतात साधारण माणसं की एक 2-3 वर्ष एका कंपनीमध्ये राहतात, 2-3 वर्षानंतर दुसऱ्या कंपनीत जातात, 25-30% राईज मिळतो, आणखीन 2-3 वर्षांनी तिसऱ्या कंपनीमध्ये जातात. पण ते त्यांनी क्वालिटी कंट्रोलमध्ये जर आपलं करिअर सुरू केलं तर क्वालिटी कंट्रोलमध्येच राहतात, किंवा कोणीतरी R&Dमध्ये करिअर सुरू केलं तर R&Dमध्येच राहतात. परंतु मला एक ऑपॉर्च्युनिटी पण मिळाली आणि मला तसा स्वतःला इंटरेस्ट होता की आपण एकाच कुठल्या तरी विभागामध्ये राहण्यापेक्षा आपण पूर्ण इंडस्ट्रीचा अनुभव घ्यावा. म्हणून मी दर 3 वर्षांनी माझा प्रोफाईल चेंज केला. अच्छा. आणि या सगळ्या अनुभवातनं आता मी शेवटी सप्लाय चेनवरती आलो आहे. पण मी सप्लाय चेनवरती आल्याचा मला सगळ्यात मोठा जो फायदा होतो आहे तो म्हणजे मी आधी या 10 विभागांमध्ये काम केलं असल्यामुळे मी आता प्रत्येक गोष्ट कोरिलेट करू शकतो. म्हणजे मला कोणीतरी सांगितलं की ही बॅच तयार झाली पण ती टेस्टिंगमध्ये आहे, अजून रिलीज व्हायला 8 दिवस लागतील, तर मला माहिती आहे की खरोखरच 8 दिवस लागणार आहेत की त्याला 2 दिवस लागणार आहे आणि तो मला 8 दिवस सांगतोय का तो 15 दिवस लागणार आहेत आणि तो मला बरं वाटावं म्हणून 8 दिवस सांगतोय. असं होत नाही, कारण मला तर रिअलिस्टिक माहिती आहे की खरा प्रत्येक गोष्टीला किती वेळ लागतो तो. आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट हा प्रत्येक क्षेत्रामध्ये खूपच महत्त्वाचा
विभाग आहे बघायला गेलो तर. म्हणजे अगदी फूड सेक्टर घ्या, तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या, कारण शेवटी काय कुठेतरी एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चर होते आणि ती एंड युजरपर्यंत पोचते. ही मधली सगळी जी गोष्ट आहे दॅट इज सप्लाय चेन. राईट. तरी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ती तर खूपच महत्त्वाची आहे, कारण शेवटी प्रत्येक पेशंटचा हा जीवाचा प्रश्न असतो. त्यामुळे तयार झालेलं औषध त्या क्वालिटीमध्ये पाहिजे त्या वेळेला पेशंटपर्यंत पोचलं पाहिजे. म्हणून सप्लाय चेन मॅनेजमेंटला सगळ्यात जास्त महत्त्व आहे असं मला नक्कीच वाटतं, आणि जो मी आता स्वतः अनुभव पण घेतो आहे. तुमचा प्रवास कसा होता? म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की एकाच कंपनीमध्ये असे व्हर्टिकल्स, चॅलेंजेस काय आले त्याच्यामध्ये, की काही असं कधी झालं का की मी इथून पुढे नाही जाऊ शकत, किंवा ही गोष्ट मला फार आवडली, आता मी इथेच थांबतो, याच्या पुढचं मला वेगळं डिपार्टमेंट ट्राय नाही करायचं, असं कधी वाटलं का? जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट लाईफमध्ये काम करता तेव्हा प्रत्येकालाच काही ना काहीतरी चॅलेंजेस येतात. असं कोणाचाच केक वॉक नसतो. राईट. आणि जे बरेच वेळा आपण असं म्हणतो की जे तुमचं पॅशन आहे तेच तुमचं प्रोफेशन झालं तर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकता. पण ती लिबर्टी आणि तेवढं फॉर्च्यून प्रत्येकाला मिळत नाही. अग्री. त्यामुळे मी तर उलटं म्हणेन की तुम्हाला जे मिळालं आहे ते तुम्ही तुमचं पॅशन म्हणून करू घ्या. त्यामुळे मी जे स्वतः माझ्यामध्ये बघितलं की मी माझ्याकडे स्वतः रिट्रोस्पेक्टिव्हली बघतो, त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्येच मला करिअर करायचं आहे आणि सप्लाय चेनमध्येच मला करिअर करायचं आहे असा माझा डे वनला नक्कीच प्लॅन नव्हता. ओके. त्यामुळे शेवटी आपण जे आपल्यासमोर येत आहे, आपण जे निवडलं जातं आहे आपल्याकडनं, तर तेच आपलं पॅशन आहे. म्हणून जर आपण त्याच्यावरती काम करत राहिलो तर आपल्याला यश हे नक्कीच मिळणार. डेडिकेशन. म्हणजे उदाहरणार्थ मी आत्ता सप्लाय चेनमध्ये आणि फार्मा इंडस्ट्रीमध्ये आहे, आणि मी जर अजूनही म्हणजे खरं जर मला विचाराल तर माझं ओरिजिनल इन्क्लिनेशन होतं इंजिनियर होण्याचं. अच्छा. परंतु मी 12वीला असताना मला पाहिजे तेवढे मार्क मिळाले नाहीत आणि डोनेशन देऊन सीट घ्यायची कॅपॅसिटी नव्हती. त्याच्यामुळे मी BScला गेलो. BSc झाल्यानंतर खरं सांगायचं तर इमिजिएटली दुसरी काही नोकरी नाही मिळाली म्हणून मी MSc केलं. MSc नंतर मग PhD केलो आणि मग पुढे शिकत गेलो मी. पण जी गोष्ट करतोय ती आपण आवडून घेतली आणि त्याच्यामध्येच जर आपण आपलं विश्व निर्माण केलं तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो. आता जसं तुम्ही म्हणालात की सप्लाय चेन तर सगळ्या ठिकाणी आहे, प्रत्येक प्रोडक्टला आपल्या घरी जे पोचतं आहे त्या प्रत्येक प्रोडक्टला सप्लाय चेन आहे. मग ती फार्माची सप्लाय चेन जी आहे ती स्पेशल आहे, कारण का त्याच्यावर लाईफ मॅटर करते लोकांच्या. बरोबर. मग ती एवढी स्पेशल आहे तर मग तिचे मॅनेजमेंट काही वेगळं आहे का, किंवा टाईम बाउंड तर असेलच ती? नाही, खूपच वेगळं आहे मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही फर्निचरची सप्लाय चेन आणि फूडची सप्लाय चेन आणि फार्मास्युटिकलची सप्लाय चेन या सगळ्यांमध्ये फरक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्मास्युटिकलच्या सप्लाय चेनमध्ये खूप फॅक्टर तुम्हाला बघायला लागतात. पहिला फॅक्टर म्हणजे तुम्ही जे ट्रान्सपोर्ट करताय त्याचं कित्येक औषधं आहेत की जी टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहेत. त्यामुळे 2 to 8 डिग्री सेंटीग्रेडमध्ये त्याचं ट्रान्सपोर्टेशन व्हायला पाहिजे. म्हणजे मॅन्युफॅक्चर होत आहे ते 2 to 8मध्ये मॅन्युफॅक्चर होत आहे. जिकडे स्टोअर केलं आहे तिकडे 2 to 8मध्ये स्टोअर करतो आपण. त्यानंतर ज्या ट्रकमधनं आपण ट्रान्सपोर्ट करणार ते पण 2 to 8 पाहिजे. असं करत 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 ते पेशंटला पोचेपर्यंत 2 to 8 राहिलं पाहिजे. आणि जे 2 to 8च्या जर ते बाहेर गेलं तर त्याची एफिशियन्सी जाते. म्हणजे उदाहरणार्थ आपण कोविडचं एक्झाम्पल घेतलं किंवा आणखीन कुठलंही एक्झाम्पल घेतले, ज्या एक्स्पेशली जी व्हॅक्सिन्स आहेत ती व्हॅक्सिन्स तर लिटरली 2 to 8च्या बाहेर गेली म्हणजे 1-2 डिग्रीज खालती टेम्परेचर आलं किंवा 1-2 डिग्रीज टेम्परेचर वाढलं तर त्याची एफिशियन्सी डायरेक्ट 50%वर येते. म्हणजे तुम्ही उद्या इन्सुलिन एक एक्झाम्पल घेतलं की ज्यांना डायबिटीस आहे, जे इन्सुलिन घेतात तर इन्सुलिनची समजा तो 12 युनिट्स घेतो आहे आज रोज, परंतु त्यांनी ते इन्सुलिन जर बाहेर ठेवलं तर ते इन्सुलिनची एफिकसी ही 50%नी कमी झाली तर त्याला ते 12 युनिट्स त्याच्यावरती काम नाही करणार आहे. डबल होणार त्याला घ्यावं. म्हणजे त्याला खरं तर ते 24 युनिट घ्यायला पाहिजे तेव्हा ते 12 युनिटचं काम करेल. म्हणजे हे मी जस्ट एक उदाहरण देतोय, असं कोणी करू नये, कारण काय प्रत्येक युनिट आणि ते त्याचं किती खालतीवरती त्याची एफिकसी होते याचा काही डेटा नसतो. त्यामुळे तुम्हाला जे सांगितलं आहे 2 to 8 डिग्रीजमध्ये ठेवायचं ते 2 to 8 डिग्रीजमध्येच ठेवायला पाहिजे. किंवा प्रोटेक्ट फ्रॉम सनलाईट म्हटलं जातं तर तुम्हाला सनलाईटपासून प्रोटेक्ट करायचंच आहे. तुम्ही कित्येक ठिकाणी बघाल तर मेडिकल स्टोअरमध्ये काही बाटल्या अशा शो करता शोकेसमध्ये ठेवलेल्या असतात, पण ज्या बाहेरच्या बाजूला असतात त्याच्यावरती कंटिन्युअसली बरेच वेळा सनलाईट येत असतो रस्त्यावरचा. मग त्याच्यामुळे कधीकधी ते लाल रंगाचं औषध हे पिवळं पण होतं. परंतु या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना याची खूपच काळजी घेतली पाहिजे आणि हा सगळा सप्लाय चेनचा भाग येतो की तुम्ही त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं करताय आणि त्यामुळे तुमच्या प्रॉडक्टची क्वालिटी कशी आहे. प्लस त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा धोका आहे तो म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी मिक्सिंग अप होत नाही ना, कारण काही ठिकाणी अशी डुप्लिकेट औषधं विकली जाणं हे तर
बरेच ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला. म्हणजे इकडनं ट्रक निघाले, त्या ट्रकमधले चांगल्या औषधाचे 10 बॉक्स काढून घेतले आणि खराब औषधाचे बॉक्स आतमध्ये टाकले, अशा पण गोष्टी होतात. हा सगळाच्या सगळा विषय हा सप्लाय चेनचा आहे. खूपच सेन्सिटिव्ह विषय आहे. मग हे जे ॲम्बर कलर बॉटलमध्ये तुम्ही म्हणता ना, सनलाईट डायरेक्ट येऊ नये म्हणून त्यासाठी जी पॅकेजिंग असते ती ॲम्बर कलरमध्ये असते. मग ती पण सप्लाय चेन मॅनेजर जे असतात तेच डिसाईड करतायत, राईट? नाही, हा सगळ्या आतमधलं औषध कुठलं आहे आणि त्याचं पॅकेजिंग कसं असलं पाहिजे हे पहिलं R&D मध्येच ठरतं. ओके. पण त्याच्यावरती R&D मध्ये जेव्हा ठरतं तेव्हा त्या औषधाच्या लेबलवरती कुठल्या कुठल्या तुम्ही प्रिकॉशन्स घ्या हे क्लिअरली लिहिलं असतं. हां. तेवढ्या प्रिकॉशन्स घेतल्या गेल्या पाहिजेत. त्यांनी सांगितलं आहे रूम टेम्परेचरला ठेवा तर रूम टेम्परेचरला ठेवा. प्रोटेक्ट फ्रॉम हीट अँड सनलाईट तर प्रोटेक्ट फ्रॉम हीट अँड सनलाईट. कारण जर ते सनलाईटपासून आणि हीटपासून जर प्रोटेक्ट नाही झालं, कारण उदाहरणार्थ आपण इंडियामध्ये बघायला गेलो तर काही ठिकाणी टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये 40, 45, 48पर्यंत जातं. त्यामुळे जेव्हा रूम टेम्परेचर म्हणतो तेव्हा रूम टेम्परेचर हे 48 डिग्री जे अपेक्षित नसतं. रूम टेम्परेचर हे 35, 36, 37 इथपर्यंतच अपेक्षित आहे. तर मग जे टेम्परेचर जास्त होत असेल तर मग त्या दुकानदारांनी ते आतल्या बाजूला ठेवलं पाहिजे म्हणा किंवा AC मध्ये ठेवलं पाहिजे असं म्हणा. आणि नाहीतर ते औषध पूर्णपणे स्पॉईल होईल. जो त्याचा इफेक्ट यायला पाहिजे तो येणार नाही आणि कित्येक वेळा त्याचा घातक इफेक्टसुद्धा होऊ शकतो. डायव्हर्स ऑफ, राईट. आता तुमच्यासाठी कोविड-19 हा काळ तर एकदम नाईटमेअर असेल, कारण का सगळे इंटरनॅशनल एअरपोर्ट्स किंवा ट्रान्सपोर्टेशन इंटरनॅशनल होते ते सगळे बंद झालेत. तेव्हा जे बाहेरचे फॉरेन कंट्रीचे सप्लायर्स वगैरे होते त्यांचं प्रोडक्ट इंडियामध्ये आणून डिस्ट्रीब्यूट करणं याला पर्याय नव्हता. ते प्रोडक्ट तर पाहिजेच, पेशंट्स तर आहेतच. त्यात काय तुम्हाला चॅलेंजेस आले आणि तुम्ही ते कसे ओव्हरकम केले? एकतर मी कोविडच्या काळामध्ये मी जास्त करून वेळ तेव्हा मी इंडियामध्येच होतो. बरीचशी फ्लाईट्स बंदच होती आणि तो सगळा वेळ मी जास्तीत जास्त कोकणामध्ये घालवला होता, गावाला घालवला होता. कारण मुंबईसारख्या ठिकाणी तर बऱ्याचशा सोयी होत्या. त्यातल्या त्यात इकडचं सरकार असताना किंवा BMC म्हणा किंवा आणि जे काही म्हणून असतील ते त्यांची कामं करत होते. लोकांना जास्तीत जास्त सोयी देण्याचा प्रयत्न करत होते. तरीसुद्धा सगळ्यांना इनकन्व्हिनियन्स तर होताच, प्रत्येकालाच झाला होता इनकन्व्हिनियन्स. परंतु कोकणामध्ये वगैरे याची गरज खूप जास्त होती. कारण कित्येक गोष्टींची क्लॅरिटीच नव्हती. नक्की काय करायचं आहे, काय करायला तुम्हाला परवानगी आहे आणि काय करायला परवानगी नाही आहे, हेच सरकारकडनं सारख्या त्या गाईडलाईन्स बदलायच्या. कारण सरकारला पण माहीत नव्हतं, कारण असा काय कोणाला या कोविडचा अनुभव असलेली माणसंच नव्हती. प्रत्येकाकरताच ते फर्स्ट टाईम होतं. त्यामुळे जेव्हा फर्स्ट टाईम असतं तेव्हा प्रत्येकजणच थोडासा अंदाज घेत पुढे जात असतो. त्याप्रमाणे आपल्याकडे पण तीच परिस्थिती होती. तेव्हा कोकणामध्ये तरी कित्येक ठिकाणी मला या सप्लाय चेनचा खूपच जास्त उपयोग झाला. कारण कसं व्हायचं की अन्नधान्याचा जो स्टॉक यायचा गव्हर्नमेंटकडनं, तर तो प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक वाडीमध्ये कसा पोचेल. कारण सुरुवातीला मी बघितलं तर कसं व्हायचं की ज्या वाडीमध्ये फक्त 25 लोक आहेत तिकडे 100 लोकांच्या वस्तू जायच्या आणि ज्या ठिकाणी 100 लोक आहेत तिकडे 10 लोकांच्याच वस्तू यायच्या. तर ही जी गोष्ट होती ती सप्लाय चेनच्या अनुभवातनं मला खूपच चांगल्या पद्धतीने हँडल करता आली. त्यामुळे मग इवन कसं व्हायचं की देत जाताना पण पहिल्यांदा काय व्हायचं की याचा फोन पहिला आला तर या पुढच्या गावाला पहिलं दिलं जायचं, दुसऱ्याचा फोन आल्यानंतर त्याला इकडे नंतर दिलं जायचं. परंतु या सगळ्यांचा एक सिक्वेन्स जेव्हा आम्ही ठरवायचो तेव्हा एका दिवसामध्ये मग आमची 10-10, 15-15 गावं कवर व्हायची. पहिल्यांदा फक्त 2, 3, 4 अशीच व्हायची. कारण एकदा इकडे जायचं, परत मागे यायचं, परत पुढे जायचं, त्यामध्ये खूप वेळ जायचा. त्यामुळे नंतर जेव्हा आम्ही तो ट्रान्सपोर्टचा पण रूट फिक्स केला, त्यानंतर आम्ही वस्तूंची क्वांटिटी फिक्स केली. सेम केस विथ औषधं पण. रेमडेसिवीर तेव्हा सगळेच जण मागत होते, भरपूर लोकांना मिळत नव्हतं, हव्या त्या किमती वाढत चालल्या होत्या. त्यामुळे त्या योग्य दरामध्ये सगळ्यांपर्यंत कशा पोचतील. कारण मी याच इंडस्ट्रीमधला असल्यामुळे रेमडेसिवीर मॅन्युफॅक्चर करणाऱ्या खूपशा कंपन्यांशी आपले संबंध होते. त्यामुळे त्यांच्याकडनं आपण स्टॉक घ्यायचो, त्यांच्याकडनं आपण कलेक्टरला द्यायचो, कलेक्टरकडनं किंवा ते सगळं बंद असताना तुम्ही मागवलं कसं? त्याच्यासाठी आम्हाला खूपच मोठी फाईट द्यायला लागली होती. कारण काय सगळे रस्ते बंद होते, कोणाला जायला परवानग्या नव्हत्या. कलेक्टरसुद्धा अशा सिलेक्टिव्ह परमिशन द्यायचा फक्त. त्याच्यापेक्षा एक खरंच सांगायचं एक दुसरं जास्त इंटरेस्टिंग उदाहरण आहे ते म्हणजे आम्हाला एक रेमडेसिवीरची कन्साइनमेंट आईसलँडला पाठवायची होती आणि ती तयार झाली होती बद्दी एरियामध्ये, म्हणजे आपल्या नॉर्थ साईडला इंडियाच्या.
पण बद्दीपासून ते दिल्लीला आणेपर्यंत हा एक मोठा ट्रॅव्हल होता. त्याच्याकरता कुठलेही ट्रक अवेलेबल नव्हते. By road होतो. बाय रोड होता तो. Okay. कुठलेही टेम्पो अवेलेबल नव्हते. तर मी लिटरली इनोवा अशा 10 इनोवा घेतल्या होत्या आणि 10 इनोवामधनं तो स्टॉक दिल्लीपर्यंत आणला. दिल्ली एअरपोर्टवरती पोचला. त्यानंतर मग कस्टम क्लिअरन्सला लोकं नव्हती. त्यामुळे मग त्या गव्हर्नमेंट लेवलला रिक्वेस्ट करून फायनली आम्ही ती परवानगी घेतली आणि हे आईसलंडला पाठवण्याकरता चार्टर फ्लाईट केलं होतं आईसलंडवरून इंडियामध्ये आणि ती सगळीच्या सगळी शिपमेंट आम्ही आईसलंडला वेळेवरती पोचवू शकलो. तो एक खूपच मोठा एक्सपिरियन्स होता, कारण तेव्हा अगदी इंडियन कॉन्सुलेट, आईसलँडिक कॉन्सुलेट यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करत सरकारच्या वेगवेगळ्या परवानग्या घेत शेवटी आम्ही ते वेळेवरती पोचवू शकलो. पण मग ते आता ह्याच्यामध्ये पण ते कोल्ड मॅनेजमेंटचं आलं असेल की ती स्टोरेजसाठी, मग ते इनोवामध्ये तुम्ही कसं मॅनेज केलं? तेच त्याच्यासाठी आम्हाला ते मोठे मोठे असे इलेक्ट्रिकवर चालणारे किंवा जनरेटरवर चालणारे बॉक्सेस लागले होते की प्रत्येक एक बॉक्स त्याची मग इलेक्ट्रिकल कनेक्शन, मग ते बॅटरीला लावलेलं, ते खूपच तो मोठा टास्क होता. आणि त्याच्यामुळे कंटिन्युअस टेम्परेचर मॉनिटरिंग असतं आतमध्ये ठेवलेलं की टेम्परेचर 2 to 8च्या बाहेर नको जायला. त्यामुळे ते प्रत्येक बॉक्सच्या आतमध्ये टेम्परेचर मॉनिटरिंग आणि त्याचा रिले परत आपल्याकडे तो कंटिन्युअस दर 5-5 मिनिटांनी करत असतो. म्हणजे आपल्याला कळत असतं की आता टेम्परेचर आहे, टेम्परेचर बाहेर नाही गेलं आहे. तर ते एन्श्युअर करून फायनली आम्ही ते शिपमेंट. त्यासाठी बॅकअप पण असेल, मग बॅकअप काय होता? बॅकअप होता. प्रत्येक एक बॅटरीवरती काम चाललेलं ती इनोवाला लावलेली होती, प्लस एक एक्स्ट्रा बॅटरी ठेवली होती आणि खरोखरच तो म्हणजे खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि त्यावेळी जर ह्या गोष्टी नाही घडल्या, ह्या इंडस्ट्रीने, सेक्टरने जर तसं वर्क नसतं केलं तर अजून जो धोका होता तो अजून खूप वाढला असता, आणखीन वाढला असता. आणि मुख्य म्हणजे कोणाला त्याच्यामध्ये क्लॅरिटीच नव्हती सगळ्या विषयाची की नक्की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे आणि काय केल्याने तो स्प्रेड होतो आहे, काही न करून स्प्रेड होणार नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघता बघता खूपच दिवस गेले होते. आणि आता फार्मा सेक्टरमध्ये टाईम टू मार्केटला खूप, जसं तुम्ही म्हणाला हे टेम्परेचरचं एक एक्झाम्पल झालं. बाकीच्या गोष्टी पण आहेत ज्याच्यामध्ये टाईम टू मार्केट त्या टाईमला ते तिकडे पोचलं पाहिजे, त्या वेळेला ते तिकडे असलं पाहिजे, बरोबर, तेवढ्या प्रकारे असलं पाहिजे. करेक्ट. तर त्यासाठी काय तुमच्या स्ट्रॅटेजीज बारीक असतात की जसं आपण बोलताना तुम्ही मला एक 2 नावं सांगितलेली, थिन वेफर लेअर वगैरे, तर तो जरा एलॅबरेट करून सांगाल तर बरोबर. याच्यामध्ये कसं असतं ना की एक हा सगळा विषय आपण 2 पद्धतीने बघू शकतो. एक तर फार्मा इंडस्ट्री म्हटल्यानंतर एक इनोव्हेटर कंपनी येते आणि एक जेनरिक कंपनी येते. ओके. इनोव्हेटर कंपनी म्हणजे जी कंपनी स्वतः ते औषध बनवण्याचं पूर्ण संशोधन करते आणि ते औषध फर्स्ट टाईम इन द वर्ल्ड मार्केटमध्ये ह्युमन कन्झम्पशन करता येतं. आता जसं की कोविशिल्ड वगैरे जे झालं असेल ते आले असेल, ते मी ती व्हॅक्सिन 2 मिनिटं आपण बाजूला ठेवूया, कोविशिल्ड वगैरे. मी तुम्हाला एक टिपिकल औषधाबद्दल सांगतो पहिलं. चालेल. कारण काय होतं याच्यामध्ये की जो माणूस त्याच्यावरती संशोधन करतो, कारण कोविडच्या बाबतीमध्ये सगळेच नियम त्यांनी बेंड केले होते, जे टिपिकल इंडस्ट्रीमध्ये नेहमी जे चालतात ते त्यांनी सगळेच बाजूला ठेवले होते. कारण तसं जर केलं असतं तर आपल्याकडे व्हॅक्सिन पण त्या वेळात येऊ शकलं नसतं आणि आपल्याकडे औषधं पण रेमडेसिवीर मार्केटमध्ये येऊच शकलं नसतं. कारण का जेव्हा नवीन औषध येतं मार्केटमध्ये तेव्हा त्याच्यावरती जे काही आधी स्टडीज करायला पाहिजे, जे काही टेस्टिंग करायला पाहिजे, त्याच्याकरता जो काही टाईम स्पॅन लागतो तो एवढा असतो ना की तेवढे दिवस जर थांबलो असतो तर शक्यच नव्हतं. त्यामुळे त्यांना ते सगळंच कॉम्प्रेस करायला लागलं होतं आणि ते गव्हर्नमेंटनी हाय लेवलला तो निर्णय घेतला होता की आपल्याला खरोखरच या औषधावरती टेस्टिंगला 6 महिने लागतात, पण आता आपण 6 महिने यावेळी नको थांबूया, आपण 2 महिन्यातच परवानगी देऊया. एवढी रिस्क पण होती त्याच्यामध्ये. परंतु जर ते नसती परवानगी दिली तर ती रिस्क मोठी होती. त्यामुळे मग छोटी रिस्क त्यांनी प्रिफर केली आणि त्यांनी बऱ्याचशा औषधांना लवकर मार्केट करण्याकरता परवानगी दिली. परंतु आपण हे जे इनोव्हेशन म्हणतोय की जे इनोव्हेशन करण्याकरता जे संशोधन केलं जातं त्याच्याकरता कित्येक $1 बिलियन खर्च येतो. म्हणजे $1 बिलियन इंडियन करन्सीने बोलायला गेलो तर साधारण 8,000 कोटी 9,000 कोटी रुपये वगैरे येतात. तर त्यामुळे सगळ्याच कंपन्यांना ते शक्य नसतं. त्यामुळे जनरली इनोव्हेटर कंपन्या तुम्ही बघाल तर त्या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्याच या इनोव्हेटर कंपन्या आहेत. म्हणजे फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, नोवार्टिस, या सगळ्या इनोव्हेशन करणाऱ्या कंपन्या. आणि एकदा त्यांनी ते इनोव्हेशन करून प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणलं की त्यांना 20 वर्षांकरता एक्सक्लुझिव्हिटी मिळते. म्हणजे 20 वर्ष दुसरं कोणीही माणूस ते औषध बनवू शकणार नाही. काइंड ऑफ पेटंटच म्हणू शकतो. काइंड ऑफ पेटंट. पण हे कशाकरता केलेलं आहे की त्यांनी ऑलरेडी एवढे 9-10 हजार कोटी खर्च केले आहेत, ते त्यांचे रिकवर व्हायला पाहिजेत. त्याच्यामध्ये थोडेसे रस्ते असतात, बेंड केलं जातं की 20 वर्षाच्या ऐवजी तुम्ही 15 वर्षामध्ये दुसऱ्याला परवानगी द्या, 10 वर्षात दुसऱ्याला परवानगी द्या. पण ते अपवाद आहेत सगळे.
ते तुम्ही बाजूला ठेवू आपण. परंतु जेव्हा हे पेटंट एक्सपायर होणार आहे, ते पेटंट एक्सपायर होणार आहे समजा आता 25 सप्टेंबरला, तर थोडक्यात 26 सप्टेंबरपासून कोणीही मार्केटमध्ये येऊ शकतोय. म्हणून मग काय होतं की सप्लाय चेन मॅनेजमेंट हे त्याच्यावरती एवढं प्लॅनिंग करतं की ते 25 तारखेला त्यांची औषधं अमेरिकेच्या पोर्टवरती पोचून रेडी ठेवतात. पण ते एंटर करत नाहीत, कारण 26 तारखेपर्यंत ते एंटर नाही करू शकणार आहे. पण ते विमानामधनं येऊन विमानामध्ये थांबून ठेवू शकतात एअरपोर्टवरती. इथपर्यंत ते केलं जातं, कारण 26 रात्री 12 वाजले की त्यांना ऑफ पेटंट झालं, म्हणजे मी माझं प्रॉडक्ट विकू शकतोय. तर लिटरली 12 वाजता ते अमेरिकन देशामध्ये एंटर करतं प्रॉडक्ट. लगेचच्या लगेच सकाळपर्यंत सगळ्या औषधांच्या दुकानामध्ये पोचतं आणि सकाळपासून विकायला सुरुवात करतात. कारण एकदम कट टू कट असतं. आणि या सगळ्याच गोष्टींमध्ये प्रत्येक प्रॉडक्टची इन्व्हेंटरी ही आणखीन खूप महत्त्वाची आहे. कारण इन्व्हेंटरी आपण जास्त ठेवून सुद्धा उपयोग नसतो आणि कमी ठेवून सुद्धा उपयोग नसतो. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे एक वेफर लेअर इन्व्हेंटरी म्हटलं जातं. म्हणजे वेफर जसा असा पातळ असतो तशी इन्व्हेंटरी पण एकदम कमीत कमी ठेवलेली आहे. पण ती एवढी कमी पण नाही आहे की मी आउट ऑफ मार्केट होईन, आणि एवढी जास्त पण नाही आहे की इन्व्हेंटरीची कॉस्ट मला बेअर करायला लागेल. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही अशी कसरत करतच पुढे जायचं असतं. त्यासाठी तो ॲनालिसिस खूप महत्त्वाचा असतो. ॲनालिसिस खूपच महत्त्वाचं आहे. ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या सप्लाय चेनचं अदर दॅन फार्मा इंडस्ट्री दुसरं उदाहरण म्हणजे मारुती गाड्यांचं. मारुती गाड्यांचं तर सप्लाय चेनचं उदाहरण आहे अख्ख्या जगाला माहिती आहे की लिटरली मारुती कार जी इंडियामध्ये असेंबल होते त्यातले आता बरेचसे पार्ट इंडियामध्ये बनतात ते सोडून द्या, पण पूर्वी जेव्हा ते इम्पोर्ट व्हायचे सगळे पार्ट्स, तर तेव्हा लिटरली आजच्या दिवसामध्ये 100 गाड्या असेंबल होणार आहेत, तर सकाळी 7 वाजता बरोबर ते पार्ट यायचे आणि आजच्या दिवसा आणि बरोबर 100 पार्टच यायचे. ते 100च्या 100 वापरले जायचे. संध्याकाळपर्यंत इन्व्हेंटरी झिरो. मग लिटरली ते झिरो इन्व्हेंटरीवरती काम करायचे. ऑटोमॅटेड वाटतं हे. एवढं सगळं सांगितलं तर म्हणजे ही थिअरी वाटते, पण लिटरली मारुती या प्रिन्सिपलवरती काम करते. म्हणजे ऑफकोर्स त्याच्या काही पार्ट्सचं टेस्टिंग करायला लागत असेल तर तो वेळ त्याच्यामध्ये पकडलेला असतो, पण प्रॅक्टिकली आल्यानंतर ते असं एकही दिवस नुसते पार्ट्स वेअरहाऊसमध्ये पडून राहिले आहेत असं कधीच होत नाही. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जोरात चालू आहे. हो. आणि डेटा ॲनालिटिक्ससुद्धा. तर ह्याच्यामध्ये माझ्या रिसर्चमध्ये किंवा मी वाचताना मला असं आलं की पहिला जो 5 ते 6 वर्षाचा काळ लागायचा ह्या दोन्ही गोष्टींसाठी ॲनालिसिससाठी, तो आता काळ रिड्यूस होऊन 1 वर्षापर्यंत आला आहे. म्हणजे हे दोन्ही तंत्र वापरून आपण एका वर्षामध्ये जे 5-6 वर्ष लागायची पूर्वी ते आता करू शकतोय. तर त्याच्यावर तुमचा अभ्यास काय आहे किंवा तुमचा एक्सपिरियन्स काय? म्हणजे कोणत्या गोष्टी म्हणताय तुम्ही? AI आणि डेटा ॲनालिटिक्समुळे की कुठलं प्रोडक्ट कधी बनवायचं आहे, का बनवायचं आहे, त्याचा रिसर्च जो आहे त्या रिसर्चमुळे जो टाइम स्पॅन आहे जो R&D मध्ये जायचा तो रिड्यूस झाला आहे 1 इयरपर्यंत, लेस दॅन 1 इयर, जो पहिला 5 ते 6 वर्ष दाखवत होता. तर त्याचा तुमचा काय अनुभव असा आहे का? त्याच्यामुळे कसं झालं आहे ना की आत्तापर्यंत सुद्धा जेव्हा 5-6 वर्ष लागायची तेव्हा 5-6 वर्ष कुठल्याही रिसर्चला लागत आहेत किंवा कुठल्याही नवीन गोष्टीला लागत आहेत. ते करत असताना काय व्हायचं की पहिल्यांदा मी या साईडला जाऊन बघितलं, हा मला बरोबर रस्ता नाही आहे, मग मी परत मागे आलो, मग या रस्त्याला जाऊन बघितलं, इकडे थोडा सक्सेस मिळाला आहे, मग परत थोडासा लेफ्टला वळलो. तर हे जे सगळं आहे ना, हे आजपर्यंत विविध दुसऱ्या प्रॉडक्ट्सचा जो डेटा आहे ना तो आता खूप चांगल्या पद्धतीने कंपाईल झालेला आहे. आणि तो डेटा फीड करून 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 एक असा डेटाची मोठी बँक बनलेली आहे. त्यामुळे आता मला काहीतरी करायचं असेल तर मी तो पहिला डेटा जर रिफर केला तर माझे पहिलेच एफर्ट्स 50% येतात. कारण मला समजतात की याच्यामध्ये याच 5 रस्त्यांनी गेल्यानंतर फेल्युअर्स आहेत, हे 5 रस्त्यांना तुम्ही जाऊच नका, तुम्ही याच 5 रस्त्यांना बघा काय बघायचं आहे ते. त्यामुळे रिसर्च अवेलेबल आहे, रिसर्च अवेलेबल ऑलरेडी आहे, कोणीतरी केलेला आहे आणि तो अवेलेबल आहे. काही ठिकाणी तो फ्री ऑफ कॉस्ट आहे, काही ठिकाणी तो पेड असतो, परंतु हा जो डेटा बँक आहे ही डेटा बँक प्रचंड अवेलेबल आहे. आणि AI या सगळ्या गोष्टींचा आता स्वतःच विचार करायला लागले. म्हणजे आपण म्हणतो की स्मार्ट TV आहे, स्मार्ट TV आहे, स्मार्टफोन आहे जो प्रत्येकाकडे आहे, स्मार्ट कार आहे. तो हा जो स्मार्ट शब्द आहे तो स्मार्ट म्हणजे नक्की काय की तो स्वतः विचार करतोय म्हणजे काय, त्याच्याकडे भरपूर डेटा आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही घरी गेल्यानंतर ABP माझा बघत असाल गेल्यानंतर, तर रोज तुम्ही ABP माझा बघताय, रोज आज पण बघितला, उद्या बघितला, परवा बघितला, तर तुमच्या TV ला माहिती आहे की तुम्ही आल्यानंतर ABP माझाच लावणार आहात. त्यामुळे TV ऑन केल्यानंतर तुम्हाला तर पहिलं ABP माझाच दिसतो, कारण तुम्ही तेच सर्च केलेलं आहे. तुम्ही दुसरा कुठला चॅनल पहिला बघत नाही आहात. स्मार्ट त्याप्रमाणे तो स्मार्ट आहे.
तो स्मार्ट आहे. किंवा कित्येक ठिकाणी तुम्ही म्हटलं की घरात आल्यानंतर तुम्हाला फक्त हा एक लाईट ऑन करायचा आहे, तर तुम्ही ते स्मार्ट लाईटिंग घरामध्ये केल्यानंतर तुम्हाला प्रकाश असा कमी प्रकाश आवडत असेल तर ऑटोमॅटिकली ते लाईट लागतात, कारण त्यांच्याकडे तो डेटा आहे. कारण वर्षातले 100 दिवस तुम्ही अशा कमी प्रकाशामध्ये बसलायत किंवा जिकडे वाचताय तिकडे फक्त लाईट आहे, तर तो सगळा डेटा कॅप्चर ऑलरेडी झालेला आहे. आता हे सप्लाय चेन मॅनेजमेंट तुम्ही US मधल्या कंपनीसाठी करताय एल्वोजेन, तर ते करताना तुम्ही वेगवेगळ्या कंट्रीमध्ये मॅनेज केलं असेल, डील केलं असेल, तर कुठली कंट्री जास्त गुंतागुंतीची वाटते? म्हणजे त्यांच्या पॉलिसीज असतील, एथिक्स असतील, किंवा त्यांचं ट्रान्सपोर्टेशन असेल, त्यांच्या काय अजून पॉलिटिकल कंडिशन्स असतील, तर त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी चॅलेंजिंग वाटतात की इथे करायचं म्हटल्यानंतर खूप हार्डवर्क, खूप मॅनपॉवर लागणार आहे, त्याच्यामध्ये खूप मॉनिटर करायला लागणार आहेत ह्या गोष्टी कशा होतात, स्टार्ट टू एंड होणार का सक्सेसफुली, आणि काही कंट्रीज अशा असतील की मे बी स्मूथ आहेत, ज्या डिलिव्हर होणार व्यवस्थित, असं काय आहे का? बरोबर आहे. याच्यामध्ये मी फक्त माझा अनुभव सांगू शकतो. याचा अर्थ काय मला कुठल्या एका कंट्रीला क्रिटिसाईज करायचं नाही आहे. फक्त मी एक्सपिरियन्स केलेलं मी सांगू शकतो तुम्हाला की जनरल एशियन कंट्रीजमध्ये तुम्हाला बरेचसे चॅलेंजेस फेस करायला लागतात. ओके. युरोप आणि अमेरिकेमध्ये करायला लागत नाही, फॉर अ सिम्पल रिझन तिकडे काही लेट डाऊन सिस्टीम्स आहेत. त्या सिस्टीम सगळेच जण फॉलो करतात. ओके. मी तुम्हाला लहान उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेमध्ये असे मोठे मोठे रस्ते आहेत, जिकडे कुठे तुम्हाला राईट टर्न घ्यायचा असेल तिकडे कसा स्टॉपचा बोर्ड असतं, असं ऑक्टॅगॉनल आकार असतो लाल रंगाचं, त्याच्यामध्ये लिहिलं असतं स्टॉप. तर प्रत्येक गाडी येते तिथे पूर्ण झिरोवरती येते. म्हणजे समोर एकही माणूस नसेल, समोर दुसरी कुठलीही गाडी नसेल, तरी प्रत्येक ड्रायव्हर हा आपली गाडी 0 स्पीडवरती आणतो आणि मगच तो राईट टर्न घेतो. अच्छा. आता हेच उदाहरण मी एशियन कंट्रीजमध्ये घेतलं किंवा हेच उदाहरण मी अगदी आपल्या देशात जरी घेतलं तरीसुद्धा समोर कोण नाही आहे ना, समोर गाडी नाही आहे ना, चल राईट टर्न मारून टाकूया, निघू शकतो. ही आपली टेंडन्सी आहे. त्यामुळे हे शॉर्टकट घेण्याची जी आपली टेंडन्सी आहे ती बरेचशे वेळा आपल्याला घातक असते. म्हणजे आता एशियन कंट्रीजमध्ये पण पर्टिक्युलर कुठली अशी कंट्री आहे की जिकडे कम्पेअर टू अदर कंट्रीज जास्त प्रॉब्लेम्स आहेत? म्हणजे मला असं वाटतं त्याप्रमाणे अगदी तेच पुन्हा म्हणतो की मला क्रिटिसाइज नाही करायचं, पण तरीसुद्धा माझं व्यक्तिगत मत बघायला गेलं तर मला अशा पद्धतीचे प्रॉब्लेम मला बांगलादेशमध्ये दिसायचे, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्या देशात तर आपल्याला प्रत्येकाला अनुभवाला येतात. आपण प्रत्येक रूल टू द लास्ट डॉट पाळत नाही. मला तुम्हाला खरंच सांगायचं आहे की सगळेजण म्हणतात की US FDA म्हणजे एकदम स्ट्रिक्ट आहे आणि स्ट्रिंजंट आहे, किंवा UKचं FDA जे आहे ब्रिटिश फार्माकोपिया तो एकदम स्ट्रिंजंट आहे. परंतु त्यांचा फार्माकोपिया आणि त्यांच्या FDAचे नियम आणि भारत देशातल्या FDAचे नियम याच्यामध्ये फक्त 19-20चा फरक आहे. ओके. 19-20चा फरक आहे. परंतु आपल्याकडे आपल्या सगळ्या रूल्सचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ना ते टू द लास्ट डॉट होत नाही, आणि त्याला आपणच कारणीभूत आहोत. मी त्याला काय सरकारला दोष देणार नाही किंवा FDAला दोष देणार नाही. आपणच बरेच ठिकाणी शॉर्टकट घेण्याचे प्रयत्न करतो आणि ते शॉर्टकट खूप घातक आहेत. कोल्ड चेन जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, तर कोल्ड चेन लॉजिस्टिकमध्ये अजून काही असे कुठले लॉजिस्टिकचे ऑप्शन्स आहेत का, जसं की मेडिसिनसाठी पर्टिक्युलरली कुठले असतील, की जसं एखाद्या इंजेक्शनसाठी तुम्ही म्हणालात तिकडे कोल्ड चेन अप्लाय होतं, असं कुठलं अजून दुसरं आहे का की जी वेगळी ट्रान्सपोर्टेशन स्ट्रॅटेजी वापरावीच लागते, त्याला पर्याय नाही आहे? म्हणजे तसे आपल्याला बघायला गेलं तर फूडचे काही आयटम्स असतात की जिकडे तुम्हाला टेम्परेचर कंट्रोल्डमध्ये ट्रान्सपोर्ट करायला लागतं, कारण शेवटी जे पेरिशेबल गोष्टी आहेत. म्हणजे आता परत हे आपण जर आपल्या इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये जर बघायला गेलो तर आपण ॲग्रिकल्चरमध्ये पण सेम फॉर्म्युला बघता येईल आपल्याला, की गावाला किंवा प्रत्येक ठिकाणी शेतकरी त्याची जे काही भाजी असेल, फळं असेल ते पिकवतो, आणि प्रत्येकाला असं वाटतं की शेतकऱ्याला फक्त 10 रुपये मिळतात आणि फायनली जो कस्टमर आहे त्याला मात्र ते 100 रुपयाला विकत मिळतं. म्हणजे मधले 90 रुपये कुठे जातात, हा एक जनरल प्रत्येकालाच प्रश्न. आता मी शेतकरी आज आहे, त्यामुळे मला पण हा दरवेळी वाटायचं की आम्ही आंब्याची भरपूर झाडं आहेत, आंब्याचा व्यवसाय करतो, तर त्याच्यामध्ये आपण नेहमीच वाटतं की मुंबईमध्ये आपण आंबे विकत घ्यायला गेल्यानंतर आपल्याला 500 आणि 1000 रुपयाला डझन मिळतो. पण मी जेव्हा पूर्वी एजंटकडे पाठवायचो APMCमध्ये वगैरे, मला अख्ख्या पेटीला पण 1000 रुपये नाही मिळायचे. त्यामुळे एवढा जो फरक असायचा तो कशामुळे असतो फरक, त्याला एक साधं उत्तर आहे की प्रत्येक शेतकरी येऊन त्याचं प्रॉडक्ट कस्टमरपर्यंत पोचवू शकत नाही, आणि तो काही त्याच्या शेतामध्ये तयार झालेली भाजी किती किलो असेल, 2 किलो, 5 किलो, 10 किलो असेल, तर 10 किलो भाजी करता तो एवढं किलोमीटर ट्रॅव्हल करून रस्त्यावरती विकायला बसू शकत नाही. ते प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. त्यामुळे त्याला कुठल्या तरी ते व्यापाऱ्यालाच द्यावं लागतं. मग तो व्यापारी असतो, त्याचं ट्रान्सपोर्टेशन असतं, तिकडनं छोट्या रिटेलरकडे जायचं असतं, तिकडनं आणखीन कस्टमरकडे जायचं असतं. ही जी सगळी कॉस्ट आहे ती मधली कॉस्ट आहे. आणि मग त्याच्याकरता अजूनही आपल्याकडे भाज्यांसाठी वगैरे कोल्ड
ट्रान्सपोर्टेशन नाहीच आहे, कारण भाज्यांची किंमत कोल्ड ट्रान्सपोर्टेशन अफोर्ड नाही करू शकणार आजच्या दिवशी तरी. त्यामुळे या सेक्टरमध्ये पण जर एक कोल्ड चेन तयार झाली आणि जर लोक कोल्ड चेननी आपल्या भाज्या आणि फळं ट्रान्सपोर्ट करू शकली तर मला असं वाटतं की त्याचा नक्कीच शेतकऱ्यांना उपयोग पण होईल. कोणीच असा प्लेअर नाही आहे की जो असा करतोय किंवा म्हणजे प्लॅनिंगमध्ये काही जे एक्सपेन्सिव्ह भाज्या आहेत त्याच्याकरता Exotic काही जण vegetables? करतात, ज्या एक्झॉटिक आहेत त्याच्यासाठी काही प्रमाणामध्ये होतं, पण अदरवाईज नाही होत ते. आता इथून जे निर्यात होतं हम्म. त्याच्यासाठी हे वापरलं जातं. 100% वापरलं जातं. ते इंडियातनं एक्स्पेशली फुलं वगैरे जी निर्यात होतात ती 100% टेम्परेचर कंट्रोलमध्ये जातात आणि त्यातल्या बऱ्याचशा फुलांची एक्सपोर्ट हे आपल्याला दुबई वगैरे या सगळ्या मिडल ईस्टमध्ये होताना दिसतं. काही फुलं आपल्याकडचे गुलाब युरोपमध्ये पण विकले जातात. त्यामुळे या फुलांसाठी तरी आजच्या दिवशी खूप ठिकाणी हे ट्रान्सपोर्टेशन होतं. माझ्या माहितीमध्ये ना एक कोकणामध्येच आचरा साईडचं आहे, तिकडे क्रॅब फार्मिंग आहे हां. आणि ते क्रॅब शिप होतात इंडियाच्या हो बाहेर. हो हो. मग त्यांच्यासाठी तिकडे पण 100% कोल्ड चेन. पण त्याचं कसं आहे ना, ते कोल्ड चेन जरी असली तरी पण ती टेम्परेचरचा असा ब्रॅकेट सेन्सिटिव्ह नाही आहे. म्हणजे 2 to 8 डिग्री सेंटीग्रेड असं नाही आहे ते. त्यांना ते बर्फामध्ये घातलं की ते 0 टेम्परेचर असेल तरी त्यांना चालतं, -4 असेल तरी चालतं, +4 असेल तरी चालतं. फक्त त्यांना काय ते टेम्परेचर वरती जास्त यायला नको आहे, पण थंड कितीही चालणार आहे त्यांना. ओके. त्यामुळे हे जे फिश ट्रान्सपोर्ट होतात ते डायरेक्ट बर्फामध्ये घालूनच ट्रान्सपोर्ट होतात. ओके. त्यामुळे त्यांना ते असा एक पर्टिक्युलर टेम्परेचर मेंटेन करायचं आहे असं लिमिटेशन नाही आहे. परंतु फिश हा सुद्धा एक मोठा बिझनेस आहे की जो इंडियामधनं खूप पद्धतीने एक्सपोर्ट केला जातो. काय एक रफ नंबर सांगू शकता की काय केवढी मोठी इंडस्ट्री आहे ही? खूपच मोठी इंडस्ट्री आहे. म्हणजे मला एक्झॅक्टली त्याचा नंबर नाही सांगता येणार, परंतु जे कोस्टल साईड सगळी आहे, म्हणजे अगदी पूर्ण अलिबागपासून तुम्ही गेलात तर खालती केरळपर्यंत, तर सगळ्याच कोस्टवरचे फिश आता प्रोसेस करून ते एक्सपोर्ट केले जातात. रत्नागिरीमधले ते गद्रे फिशरीज आहे, ते गद्रे फिशरीज त्यांचा तर खूपच मोठा बिझनेस आहे आणि त्यांनी तर एवढं चांगलं इनोव्हेशन केलं आहे की जे पूर्वी ज्या फिश आपल्याकडे खाल्ले जात नाहीत, की जे फिश आपल्याकडे कचऱ्यामध्ये टाकले जायचे, त्या फिशपासून त्यांनी वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवले आहेत. फिशची पेस्ट बनवली आहे आणि या सगळ्या त्यांच्या कोरिया, तैवान वगैरे या सगळ्या देशांमध्ये त्यांच्याकडनं हे चांगल्या पद्धतीने एक्सपोर्ट होतं. छान आहे. आता ह्या ज्या रेग्युलेटरी पॉलिसीज असतात किंवा एथिक्स असतात त्यांचा किती तगडा प्रभाव असतो त्याच्यावर, त्या सप्लाय चेन मॅनेजमेंटवर? औषधांच्या बाबतीत बघाल तर खूपच प्रभाव असतो. म्हणजे त्यांना 100% तुम्हाला ज्या काही रेग्युलेटरी गाईडलाईन्स घालून दिलेली आहेत त्या FDAनी आणि त्या गव्हर्नमेंटनी, त्या प्रत्येकालाच फॉलो करायला लागतात. सगळेच जण ते फॉलो करतात सुद्धा. आणि ते जर फॉलो नाही केले तर आपल्याला एक्सपोर्टमध्ये त्या समोरच्या देशामध्ये काहीच स्टँडिंग राहणार नाही. जसं की एक्झाम्पल मला म्हणायचं की आता अल्कोहोल पर्सेंटेज असलेली गोष्ट काही कंट्रीजमध्ये नाही चालत, आय गेस सौदीमध्ये नसावं, हो. तर तिथे मग त्यावेळी त्याला अल्टरनेट काय असतो किंवा त्यामुळे अशी प्रॉडक्ट डेव्हलप केली जातात की ज्याच्यामध्ये अल्कोहोल नाही आहे. हां, ओके. ज्याच्यामध्ये अल्कोहोल नाही आहे अशा पद्धतीची प्रॉडक्ट डेव्हलप केली जातात. तुम्ही हे अल्कोहोल म्हणता म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी पूर्वी कफ सिरपमध्ये वगैरे असायची, तर आता भरपूर कफ सिरप मिळतात की जी अल्कोहोल फ्री असतात. अल्कोहोल फ्री आहे. सस्टेनेबिलिटी सगळ्यात मोठा विषय. फार्मा म्हटलं की थोडा त्याच्यावर डाऊट येतोच, पण प्रत्येक कंपनीचं असेलच सस्टेनेबिलिटीसाठी काही प्लॅन्स असतील, तर ते कसे असतात, काय हा असतात? सगळा कसा असतो की एक फार्मा इंडस्ट्री ही खूपच प्राईस सेन्सिटिव्ह आहे. बाकीची प्रॉडक्टमध्ये पण असतात प्राईस सेन्सिटिव्ह, पण फार्मामध्ये खूपच प्राईस सेन्सिटिव्ह आहे. प्राईस आणि क्वालिटी या दोघांची सेन्सिटिव्हिटी फार्मा इंडस्ट्रीमध्ये खूपच जास्त आहे. तर हा जो बॅलन्स आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने साधता यायला पाहिजे. म्हणजे तुमचं प्रॉडक्ट एक खूपच महाग आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचं आहे तर तुम्हाला मार्केटमध्ये तेवढा रिस्पॉन्स नाही मिळणार आहे. आणि हे प्रॉडक्ट असं नसतात फार्मास्युटिकलची की जी तुम्ही त्याची चांगली जाहिरात करू शकता आणि माझं प्रॉडक्ट विकत घ्या म्हणून सांगू शकता, असं होऊच शकत नाही. त्याच्यावर काही निर्बंध असतात? हो, म्हणजे तुम्ही तुमच्या औषधाची जाहिरात कधीच करू शकत नाही. तुम्ही कुठेही बघितलं तरी सुद्धा तुम्हाला औषधाची जाहिरात मिळणार नाही कुठेच. म्हणजे उदाहरणार्थ डायबिटीस करता मेटफॉर्मिन हे ड्रग आहे, त्या मेटफॉर्मिनच्या 50 प्रकारची औषधं असतील. म्हणजे सिप्ला पण बनवतं, इप्का पण बनवतं, बऱ्याच कंपन्या बनवतात. पण तुम्हाला कुठेही सिप्लाचं मेटफॉर्मिन अशी तुम्हाला जाहिरात दिसणारच नाही, कारण औषधांची जाहिरात करूच शकत नाही, सरकारचीच बंदी आहे. तुम्ही फक्त काय करू शकतात, औषधाच्या कंपन्या या प्रत्येक डॉक्टरला जाऊन एक्सप्लेन करू शकतात की आमचं मेटफॉर्मिन कसं चांगलं आहे म्हणून. पण शेवटी प्रिस्क्रिप्शन लिहिण्याचं काम हे डॉक्टरच करणार आहे आणि डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनच्या बेसिसवरच तुम्हाला केमिस्ट औषध देणार आहे. त्यामुळे तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला औषधाची जाहिरात करता येईल. म्हणून MR.
म्हणून मग ते MR असतात, ज्यांना पूर्ण ट्रेनिंग दिलेलं असतं, प्रॉडक्टची पूर्ण माहिती असते आणि तो डॉक्टरला जाऊन ती माहिती देतो आणि सांगतो की आमच्या कंपनीचं हे प्रॉडक्ट आहे, हे नवीन प्रॉडक्ट आहे, आमचं प्रॉडक्ट कसं चांगलं आहे, आमचं प्रॉडक्ट कसं इकॉनॉमिकल आहे, एवढं तो फक्त एक्सप्लेन करू शकतो. तो पण डॉक्टरला हे नाही सांगू शकत की माझ्याच कंपनीचं औषध तू प्रिस्क्राईब कर, अच्छा. हे तो सांगू शकत नाही. ओके. आता सस्टेनेबिलिटीमध्ये मला म्हणायचं आहे की एखादं प्रोडक्ट मे बी एक्सपायर्ड झालं आहे किंवा तुम्ही म्हणताय तसं कोल्ड स्टोरेज म्हणून चाललं आहे, बट टेम्परेचर हल्ल्यामुळे ते आता नो मोर यूज कॅटेगरीमध्ये गेलं. correct, त्यामुळे मग ते त्याचं डिस्पोजल कसं होतं आणि निसर्गाला हार्म न करता. बरोबर आहे. याच्याकरता खरं तर एक प्रॉपर सिस्टीम आहे, त्याला एक प्रोटोकॉल आहे की जी एक्सपायर्ड मेडिसिन्स आहेत ती ज्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चर झाले आहेत तिकडे परत यायला पाहिजेत, असं आपला प्रोटोकॉलच सांगतो. आणि त्या कंपनीमध्ये त्याचं डिस्पोज ऑफ कसं करायचं हे प्रत्येक औषधाप्रमाणे त्याची डिस्पोज ऑफ करण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही वेळा ते इन्सिनरेट करतात, म्हणजे आगीमध्ये घालून त्याला जाळून टाकतात. काही वेळा ते दुसऱ्या एखाद्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह करतात आणि मग एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटमध्ये टाकतात आणि मग त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. त्यामुळे त्या औषधावरती अवलंबून आहे. काय काय औषधं एवढी पोटंट असतात, एवढी सेन्सिटिव्ह असतात की जी आपण इन्सिनरेट करायला गेलो तर त्यातनं निर्माण होणारे गॅसेससुद्धा हानिकारक असू शकतात. किंवा काय काय औषधं एवढी सेन्सिटिव्ह आहेत की ती जर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केली आणि ते पाणी जर आपण डायरेक्ट समुद्रामध्ये सोडलं किंवा नदीमध्ये सोडलं तर समुद्र, नद्या या पोल्यूट होऊ शकतात. त्यामुळे त्याच्यावरती प्रॉपर सिस्टीमप्रमाणेच प्रक्रिया केली पाहिजे आणि ते जेव्हा हार्मलेस आहे तेव्हाच ते निसर्गामध्ये सोडलं पाहिजे. पण हे US एवढे स्टँडर्ड जसे आहेत तसे इंडियामध्ये आहेत 100% आहेत आणि तेवढे फॉलो होतात. परत मी त्याच पॉईंटवरती येईन की आपल्याकडे नियम सगळेच आहेत, शेवटी तुम्ही किती फॉलो करता तेच खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. कारण आत्ता तुम्ही इकडनं आता मुंबईमध्ये कुठेही मिठी नदीच्या बाजूने गेलात तर तुम्हाला मिठी नदीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला कोण 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 घाण पाणी टाकताना दिसतं. हे पाणी सगळं पोल्युटस होतं आहे. कित्येक इंडस्ट्रीमध्ये असंच पाणी सोडलेलं पण तुम्हाला दिसतं, त्याच्यावरती कुठलीही प्रक्रिया न करता. ऑफकोर्स आता या सगळ्या गोष्टींची सेन्सिटिव्हिटी वाढते आहे आणि अवेअरनेस वाढतो आहे, त्यामुळे अशा घटना कमी होत चालल्या आहेत आणि मला खात्री आहे की एक दिवस या पूर्ण बंद होतील. तेच मला म्हणायचं की तुम्ही एवढं नेचरशी क्लोज आहे ना, तुम्हाला खूप या गोष्टींचा त्रास होत असेल. खूप खूप प्रचंड प्रमाणामध्ये त्रास होतो. आणि जे लोक म्हणजे झाडं हा एक आणखीन दुसरा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे की प्रत्येकजण आता रस्ते मोठे करायचे आहेत म्हणून झाडं कापून टाका, अशी शेकडो हजारो झाडं आपल्याकडे कापली जातात. शेवटी प्रोग्रेस होते, तिकडे काहीतरी जाण्या येण्यासाठी रस्ते पाहिजेत, पूर्वीपेक्षा जास्त गाड्या असतात, त्यामुळे रस्ते मोठे करायला लागतात, त्याच्यामुळे झाडं तोडायला लागतात. त्याला पण पर्याय नसतो, पण तेवढीच झाडं आपण दुसरीकडे लावतो आहे की नाही, किंवा त्याला रिप्लेसमेंट काहीतरी करतो आहे का, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्याकरता आम्हीच घेतलेला एक इनिशिएटिव्ह आहे. माझ्या आईच्या नावाची एक ट्रस्ट आहे. एस्पेशली रत्नागिरीपासून कोल्हापूरपर्यंतचा रस्ता मोठं करण्याचं काम चाललं आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना अशी हजारो लाखो झाडं तोडलेली आहेत आंबा घाटाच्या तिकडच्या रस्त्यावरती. तर आता ज्या कॉन्ट्रॅक्टरनी ते काम घेतलं आहे तर त्याला आपण 10,000 वडाची झाडं डोनेट करतो आहे. त्याची रोपं ऑलरेडी आपल्याकडे तयार आहेत. त्या रस्त्याचं काम झालं की आपण त्यांना झाडं लावून देणार आहोत तिकडे. पण तुमचा हा स्विच जो आहे ना, म्हणजे तुम्ही तो फार्मा इंडस्ट्रीमध्ये काही असं अनुभव केले त्यामुळे निसर्गाकडे आलाय की पूर्वीपासून? निसर्ग मला पहिल्यापासून खूपच आवडतो. मी कुठेही गेलो तरी पण जास्तीत जास्त प्रयत्न करतो की निसर्गाच्या जवळ राहीन. आणखीन अगदी युरोपमध्ये गेलो, अमेरिकेत गेलो तरीसुद्धा मला गावात राहायला खूप आवडतं. तिकडच्या अशा कुठल्या तरी मोठ्या शहरामध्ये राहण्यापेक्षा मी प्रिफर करतो की कुठल्या तरी छोट्या खेडेगावात राहीन. आणि तुमचं असं काय म्हणजे फॉरकास्ट करू शकता की ह्याच्या या पुढे फार्मा इंडस्ट्रीमध्ये, सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये हे मोठे बदल येऊ शकतात किंवा यायला हवेत असे कोणते? सगळ्यात मोठा बदल म्हणजे की जे सप्लाय चेनला आजपर्यंत तेवढं महत्त्व दिलं जात नाही आहे, तेवढं आता सप्लाय चेनला महत्त्व आलेलं आहे, ऑलरेडी आलं आहे आणि ते हळूहळू वाढतच जाणार आहे. आत्तापर्यंत सप्लाय चेनवरती असं वेगळं शिक्षण दिलं जायचं नाही. कोणतरी त्याच्या अनुभवातनं डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जायचं किंवा मार्केटिंग, सेल्स असं म्हटलं जायचं. पण सप्लाय चेन हा विषय तुम्ही हा शब्दच गेले 10, 15, 20 वर्षांमध्ये ऐकला असाल. आणि आता काही युनिव्हर्सिटीजमध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट ही एक वेगळी डिग्री पण सुरू झालेली आहे. भारतामध्ये कुठे आहेत मला माहीत नाही, पण भारताच्या बाहेर नक्कीच झालेले आहेत या डिग्री. MBA प्रोग्राम्स पण MBA प्रोग्राम पण आहे, सप्लाय चेनचा MBA प्रोग्राम आलेला आहे. त्यामुळे मग आता काय मोठे बदल तुम्ही एक्सपेक्ट करता की काय येऊ शकतील? जास्त सिस्टम्स येतील याच्यामध्ये आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा उपयोग होईल. औषधाच्या म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये तर त्याचा खूपच जास्त लोकांना उपयोग होईल.
तोच हळूहळू तुम्ही फूडमध्ये बघाल, तोच तुम्ही भाज्यां फळांमध्ये बघाल. या प्रत्येक ठिकाणी हा मोठा बदल येईल, जो की टाईम कमी करू शकेल टाईम कमी करू शकेल. आणि प्रोडक्टिव्हिटी वगैरे किंवा क्वालिटी वगैरे याच्यावर काय? क्वालिटी म्हणजे जी आत्ता क्वालिटी काही ठिकाणी तुम्हाला या नॉर्म्स फॉलो न केल्यामुळे जर काही क्वालिटीचे इश्यूज होत असतील ते आता आपल्याला हळूहळू कमी होताना दिसतील काही दिवसांनी. आणखीन या सप्लाय चेनचा आणखीन एक भाग आहे, तो म्हणजे ड्रोननी डिलिव्हरी करायचं पण चालू आहे आता. की आता म्हणजे इकडनं मला कुठेतरी औषध द्यायचं असेल तर आता रस्त्याने जाण्यापेक्षा ते आपण ड्रोननी डिलिव्हर करू शकतो का, हे पण एक्सप्लोअर करतायत. प्रायोरिटी मॅटर वगैरे. करेक्ट. शेवटी आणि कित्येक ठिकाणी जिकडे आपल्याकडे सोल्जर्स वगैरे जिकडे असतात बॉर्डरवरती, तर त्यांच्यापर्यंत गाड्या पोचणं वगैरे खूपच कठीण असतं, तर तिकडे ड्रोननी डिलिव्हरी करण्याचे पण प्रयोग चालू आहेत. आता तुम्ही US कंपनीमध्ये कार्यरत आहात, पण तुमचा अर्धा वेळ तिकडे असतो आणि अर्धा वेळ भारतात असतो. तर भारतात असताना काय तुमचं नक्की वेळापत्रक कसं असतं, की तिकडच्याच कामामध्ये बिझी असता की इकडे काय? नाही, तिकडच्या कामामध्ये तसं तर बिझी असतो, कारण काय त्यातलं माझं जास्त काम अमेरिकेच्या संबंधी असतं, त्यामुळे ते संध्याकाळी आपल्या वेळी इंडियातल्या वेळेप्रमाणे संध्याकाळी 4-5 वाजल्यानंतर जास्त वाढतं काम, ते रात्री 11-12 वाजेपर्यंत चालतं. काही काम माझं हे पूर्वेकडच्या देशांशी असतं, म्हणजे कोरिया, तैवान या देशांशी असतं, की जे पहाटे असतं इंडियन टाईमप्रमाणे. त्यामुळे सकाळचे 3-4 तास आणि संध्याकाळचे 5-7-8 तास हा मॅक्झिमम वेळ त्या कामांमध्ये जातो. आणि दिवसातला वेळ मला इंडियातल्या वेगवेगळ्या कंपन्या, आमचं एक रिसर्च सेंटर आहे बँगलोरला, तिकडच्या कामामध्ये त्याच्यामध्ये जातो. पण त्यातनं जो काही मला पर्सनल वेळ मिळतो तो जास्तीत जास्त मी कोकणात घालवण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतः एक शेतकरी पण आहे, त्यामुळे शेतीमध्ये माझा वेळ जातो. शेतीमध्ये आपण काय काय वेगळं? शेतीमध्ये आपण विविध भाज्या करतो. त्यानंतर आंबे तर आहेतच, पण ते एका 3-4 महिन्यांच्या सीझनसाठी असतात. पण ते एक्सपोर्ट करता? अजून आंबे एक्सपोर्ट नाही केले आपण आंबे लोकल विकतो. काय एक्सपोर्ट होतं आपलं? आपण हळद आपली आहे ती आपण एक्सपोर्ट करतो. आपली हळद आहे, ज्या हळदीमध्ये कुर्कुमिन कंटेंट, जो मेडिसिनल कॉम्पोनंट हळदीमध्ये असतो, तो आपल्या हळदीमध्ये खूपच हाय कंटेंट आहे. त्यामुळे ते अँटीऑक्सिडंट म्हणून चांगल्या पद्धतीने वापरलं जातं. अँटी इन्फ्लमेटरी आहे, अँटीबायोटिक आहे, अशा भरपूर प्रॉपर्टी आहेत हळदीच्या. आणि त्यामुळे आपण जी हळद बनवतो ती आपण एक्सपोर्ट करतो. त्यामुळे मला कंट्रीला आपण अमेरिकेत पण करतो, युरोपमध्ये पण करतो, दोन्ही ठिकाणी करतो आपण. आणि त्याला चांगली किंमत पण मिळते. आणि दरवर्षीच आता कस्टमर्स पण फिक्स झाले आहेत, ते याच वर्षी सांगतात पुढच्या वर्षी पण आम्हाला पाहिजे. त्यामुळे आता मी जेवढी पिकवतो त्याच्यापेक्षा जास्त डिमांड आहे मला, त्यामुळे तो एक चांगला उद्योग आहे. हळद झाली, आंबे झाले, आणि भाज्या आहेत ज्या लोकल मार्केटमध्ये विकतो. आणि आमचं एक रिसॉर्ट आहे तिकडे, त्यामुळे ज्या भाज्या आम्ही पिकवतो त्या आमच्या रिसॉर्टलाच त्या भाज्या वापरल्या जातात. ऑर्गॅनिक, फुल 100% ऑर्गॅनिक. प्लस तांदूळ आहेत जे आम्ही आमच्या रिसॉर्टला वापरतो. आमच्या मित्रपरिवारामध्ये बरेच जण ते तांदूळ घेतात. नाचणी आहेत, भाकरी करण्याकरता वापरली जाते. अशा जे काही आहेत त्या बऱ्याचशा गोष्टी. गायी आहेत, त्या गायींचं दूध आहे, त्याचं तूप बनतं. त्यामुळे इट इज सेल्फ सस्टेनिंग आहे पूर्णपणे. मग ते तूप सुद्धा तुम्ही करेक्ट, पण ते लोकल लोकल ब्रँड असं नाही. आणि कारण तेवढी क्वांटिटी नाही आहे. कुठेही तुम्हाला एक्सपोर्ट करायला क्वांटिटी पाहिजे. एक्सपोर्ट भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये. पण तेच ना, आता मी आहे त्याच्यामध्ये माझेच मित्रपरिवार आणि नातेवाईक एवढे आहेत की त्या प्रत्येकालाच देण्यामध्ये माझं बनलेलं सगळंच संपतं. त्यामुळे मला अगदी पब्लिकसाठी ओपन नाही करता येत अजून. फ्युचर प्लॅन्स काय याच्यामध्ये? मला एक मोठी गोशाळा काढायची आहे. की मी बघतो कोकणामध्ये की बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला गायी आणि अशीच जनावरं रस्त्यावरती फिरताना दिसतात. बऱ्याचशा जणांनी डिसोन केलेली असतात ती. तर त्यांच्यासाठी एक मोठी गोशाळा सुरू करण्याचा माझा प्लॅन आहे. त्यांना केटर पूर्णपणे त्यांचं काळजी घेणार? पूर्णपणे 100% काळजी घेणार. म्हणजे त्यांच्याकडनं मला दुधाची अपेक्षा नाही, पण त्यांची पूर्ण काळजी घेणार. एक इनिशिएटिव्ह आहे, सोशल एक इनिशिएटिव्ह आहे. कमीत कमी 1000 जनावरांचं तरी मला एक गोशाळा करायची. आपण मगाशी म्हणालात ना ते आईच्या नावाने केलं आहे. हो, ते तुम्ही नाव नाही सांगितलं. माझ्या आईचं नाव आहे प्रमोदिनी. सो प्रमोदिनी चॅरिटेबल ट्रस्ट अशी ती. त्याने ते किती वाडाची झाडं आपण वाटणार आहे तिकडे? 10,000. 10,000. तुमचं पर्यावरणाचं प्रेम बघता तुम्हाला प्लास्टिकवर राग तर असतीलच नक्की. हो, करेक्ट. मग त्यासाठी तुमची प्रोफाईल पण आम्ही वाचली. त्याच्यामध्ये भरपूर काही प्लास्टिकवर काम केलेलं, की ते कसं इरॅडिक करता येईल, पूर्ण काढता येईल, किंवा योग्य ठिकाणी कसं अवॉइड करता येईल. बरोबर, त्याच्यावर तुम्ही काम करता. त्याच्याबद्दल थोडंसं. प्लास्टिक म्हणजे काय, खरं तर आपण बघायला गेलं तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण प्लास्टिकशिवाय खरं तर राहूच शकत नाही. आपल्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्लास्टिक हे लागतंच आहे. आपण 0 प्लास्टिकवरती आपण जगूच शकणार नाही प्रॅक्टिकली बघायला गेलं तर. उगाच काहीतरी अवास्तव टार्गेट ठेवण्यात काही पॉईंटच नाही. नक्कीच आपल्याला प्लास्टिक काढून टाकता येणार नाही आपल्या आयुष्यातनं. परंतु कमीत कमी ते प्लास्टिक निसर्गामध्ये जाणार नाही आणि आपण जास्तीत जास्त
रिसायकल करू शकू एवढा तरी आपण प्रयत्न करू शकतो आणि त्याचा वापर कमी कसा करता येईल ते आपण बघू शकतो. तर त्यासाठी मी इथेच रत्नागिरीमध्ये तो पण एक इनिशिएटिव्ह सुरू केला आहे की प्लास्टिक बॉटल ज्या बिस्लेरी पाण्याच्या किंवा सगळ्याच बॉटल्ड वॉटरच्या ज्या बाटल्या आहेत त्या सगळ्या एकत्र करून त्याच्यापासून क्रूड ऑइल बनवायचं आपण ऑलरेडी एक्सपेरिमेंट करून झालेले आहेत. त्याचं कमर्शियलायझेशन अजून बाकी आहे, पण ते लवकरच होईल कारण या प्लास्टिकपासून ऑइल बनतं आणि ते ऑइल आपण खूप भारी कन्सेप्ट आहे. पण कसं शक्य आहे? म्हणजे तुम्ही केलं टेस्ट? हो, कारण प्लास्टिक बनतं ते पण ऑइलपासूनच बनतं. म्हणजे प्लास्टिकचा स्टार्टिंग पॉईंट हे ऑइलच आहे. त्यामुळे प्लास्टिकपासून उलटच फक्त मला यायचं आहे. रिव्हर्स आहे. हां, रिव्हर्स करायचं आहे फक्त. त्यामुळे ऑइलपासून प्लास्टिक बनतं, प्लास्टिकपासून ऑइल बनतं. हे आयडिया कशी आली आणि कशी इम्प्लिमेंट केली तुम्ही? हे सगळं एव्हरीथिंग इज केमिस्ट्री. हे सगळं आम्ही कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेल्या गोष्टीच आहेत या. आता फक्त त्याचं कमर्शियलायझेशन करणं एवढंच फक्त महत्त्वाचं आहे. तर मी त्यातनं जे ऑइल बनतं ते ऑइल आपण MIDCमध्ये लोकांना फर्नेससाठी देऊ शकतो की ते त्यांच्या बॉयलरमध्ये फ्युएल म्हणून वापरू शकतील. आणि हे यातनं काही फार मोठं प्रॉफिट होईल अशातला भाग नाही आहे, पण कमीत कमी ते ब्रेक इव्हन पॉईंटवर जरी झालं, बॅलन्स जरी झालं, कारण त्यांना सुद्धा आज फर्नेस चालवायला डिझेल लागतंच आहे. तर त्यांचं डिझेल वापरणं जरी बंद झालं आणि तेवढं त्यांनी हे ऑइल वापरलं तरी सुद्धा माझं डिझेल पण वाचलं, डिझेल प्लास्टिक पण गेलं आणि प्लास्टिक पण गेलं माझं. खूप छान उपक्रम. आणि दुसरा आणखीन एक प्लास्टिकचा आपण प्रयोग केला आहे, त्यामुळे प्लास्टिकपासून आपण फॅब्रिक बनवलं आहे. तर ते मी एक सॅम्पल आज आणायला पाहिजे होतं तुम्हाला दाखवायला की त्याच्यापासून आपण टी-शर्ट्स बनवले आहेत. प्लास्टिकचा बारीक असा फाईन फायबर तयार केला आहे, त्याचं विविंग करून त्याच्यापासून आपण कपडे बनवलेत आणि त्याचे टी-शर्ट्स आहेत, नॅपकिन्स आहेत की जे तुम्हाला बघितलं तर कळणार पण नाही की हा कशापासून बनवलं, प्लास्टिकपासून बनवलं आहे. पण हे मग ते वॉशिंग वगैरे कसं असणार त्याचं? ते नॉर्मल वॉशिंग तुमच्या नॉर्मल कपड्यासारखंच, तुम्हाला कळणार पण नाही की ते मिक्सचर आहे का ते प्लास्टिक आणि? नाही, फक्त पूर्ण 100% प्लास्टिक. तुम्ही ठरवलं की पूर्ण प्लास्टिकच काढून टाकलं? पूर्ण प्लास्टिकच, जे कमीत कमी जे पर्यावरणाला घातक आहे ते आपण कमी करू शकतो. त्याच्यामुळे आणखीन पण आपण म्हणजे एक मला वाटतं की 6-7 वर्षांपूर्वी जे रत्नागिरीचे कलेक्टर होते त्यांना आपण ती आयडिया सांगितली होती आणि त्यांनी ती इम्प्लिमेंट पण केली की रस्त्यामध्ये कोणीतरी ते कुरकुरे खातं, हे खातं, ते खातं आणि त्याची ते रॅपर्स टाकतात. ते रॅपर्स आहेत म्हणजे ते प्लास्टिकच आहे. राईट. ते असे चकचकीत दिसतात पण ते खरं ते सगळं प्लास्टिक आहे. ते रस्त्यामध्ये टाकतात. त्याच्याऐवजी आपण प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बाहेर असे केजेस बनवून ठेवल्या किंवा प्रत्येक शाळेच्या बाहेर असे कलेक्शन सेंटर ठेवली आणि शाळेतल्या मुलांना सांगितलं की तुमच्या घरी जे काही प्लास्टिक जनरेट होईल ते तुम्ही येताना शाळेत घेऊन या आणि शाळेमध्ये टाका. तर त्यांनी ते शाळेमध्ये पण टाकायला सुरुवात केली. त्यानंतर ते आता ग्रामपंचायतीमध्ये पण टाकतात. त्यामुळे आता बरंचसं निसर्गामधलं प्लास्टिक कमी होण्याचा प्रयत्न खूपच चांगल्या पद्धतीने चालू आहे. एस्पेशली कोकणात तर मला माहिती आहे, ते मी 100% सांगू शकतो. मला उर्वरित महाराष्ट्र माहीत नाही, पण कोकणातलं मी नक्की सांगू शकतो. आणखीन हे जे टुरिस्ट येतात ते जास्त घाण करतात. खरं सांगायला गेलो तर मी गणपतीपुळ्याला किंवा रत्नागिरीला बरेच टुरिस्ट येतात, पण तुम्ही बघाल तिकडे तर टुरिस्टच जास्त घाण करतात. लाज वाटते कधी कधी, खूपच वाईट वाटतं का लोक येतात तिकडे. कारण आपलं घर सोडून आपण तिकडे येतो आणि तिकडे कचरा करतो, लोकांचं जीवन तिकडचं खराब करतो. पण सर मला जर अजून थोडं जाणून घ्यायला आवडेल की जे क्रूड ऑइल तुम्ही म्हणालात ना, ते त्याचा रेशो काय असतो? म्हणजे एक एक्झाम्पल, 1 लिटर जर क्रूड ऑइल बनत आहे तर त्यासाठी आपल्याला किती प्लास्टिक त्याच्यामध्ये? साधारण 1 किलो प्लास्टिकपासून तुम्हाला 400 ml क्रूड ऑइल मिळतं. एवढं? हो. मग हे खूप म्हणजे इनोव्हेशन आणि ही काही फार मोठी रॉकेट टेक्नॉलॉजी नाही आहे. ही एकदम नोन टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये काहीच हे नाही आहे. तुम्ही याचं पेटंट करणार आहे की ओपन ठेवणार आहे? नाही, ही ओपनच आहे. आणि हे ऑलरेडी याच्यावरती बऱ्याच कंपन्यांनी काम केलं आहे. बऱ्याचशा कंपन्याच्यावरती आत्ता पण काम करत आहेत. म्हणजे जे लोक प्लास्टिक स्वतः वापरतात, म्हणजे एक्स्पेशली जसं मी तुम्हाला काही सांगितलं कुरकुरे वगैरे हे जे रॅपर्स आहेत, लेज वगैरे, तर या ज्या कंपन्या आहेत या कंपन्या त्यांचं जेव्हा पॅकिंग सुरू असतं तेव्हा त्यांच्याकडे पण बरेचसं वेस्टेज निघतं. तर ते सुद्धा ते वेस्टेज त्यांच्यापासून ते सुद्धा ऑइल बनवत आहेत आणि ते सुद्धा तेच ऑइल त्यांच्या फर्नेसला पण वापरत आहेत. अशा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. हो, खूप ठिकाणी अवेअरनेस येतोय. पण हा कोकणातला माझ्या मते पहिलाच प्रोजेक्ट असेल. कोकणात तरी पहिला असेल. आपण डिस्कस करायला बसलेलो सप्लाय चेन, पण मला तुमच्याकडून भरपूर गोष्टी शिकायला मिळतात आणि खरोखर ते चॅलेंजिंग वाटतंय की म्हणजे मुलांना पण की शिकण्यासारखं आहे की एका गोष्टीमध्ये तुम्ही नाही थांबलायत, दुसरी गोष्ट करताय ती पण अशी करताय की जी पर्यावरणाला सुधारते. आणि इव्हन लोकांचं रुरलमध्ये त्यांना ते कुठे ना कुठे कोणावर डिपेंडेंट आहेत आणि त्याच्यावर तुम्ही ती त्यांची जबाबदारी घेऊन त्यांचं लाईफ इझी करताय. बरोबर. पण मला आणखीन आपले जे कोण हे पॉडकास्ट बघणारे प्रेक्षक असतील, ऐकणारे प्रेक्षक असतील, त्यांना मला एक मेन पॉईंट सांगायचं आहे की म्हणजे मी एक
साधारण माझ्या एज ग्रुपचे मुलं बघितली किंवा माणसं बघितली किंवा माझे सिनियर्स बघितले आणि आजचे यंग जनरेशन बघितली तर यंग जनरेशनकडे ना आज आमच्यापेक्षा भरपूर इन्फॉर्मेशन खूप आहे त्यांच्याकडे. म्हणजे त्यांची होरिझेंटल त्यांचं खूप वाढलेलं आहे परंतु त्यांचं व्हर्टिकल मला कमी दिसतं. एखाद्या कुठल्या तरी विषयाची डीपमध्ये त्यांचं नॉलेज बघायला गेला तर मला ते कुठेतरी तोकडं दिसतं. म्हणजे तुम्ही एक 20 वर्षापूर्वी BCom झालेला माणूस घेतलात आणि आज BCom झालेला माणूस घेतला, दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पूर्वी नुसता 10वी शिकलेला माणूस असला तरी त्याची लेवल आणि आजच्या 10वीच्या लेवल याच्यामध्ये खूप फरक आहे. त्या माणसापेक्षा आजच्या 10वीच्या माणसाकडे इन्फॉर्मेशन प्रचंड असेल पण नॉलेज बघायला गेलात ना ते मला कुठेतरी तोकडं दिसतं. मग तुमचं काय मत की रिझन काय त्याच्या मागचं? आता ते मी प्रत्येकाने शेवटी आपलं आपणच ठरवायचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही जसं होरिझेंटल तुम्ही ऑलरेडी आहातच तसं तुम्ही व्हर्टिकलसुद्धा जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी काहीतरी तुम्ही सजेस्ट कराल का आजच्या मुलांना की ते हे केलं पाहिजे? एक तर पेशन्स पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांना हल्ली क्विक रिझल्ट पाहिजेत. बटन दाबलं की लाईट लागला पाहिजे पण दरवेळी असं होत नाही किंवा काही गोष्टींचे अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला ती गोष्ट तेवढी प्रोफिशियन्सीनी तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट करण्याकरता जास्त मेहनत घेतली पाहिजे. याचा अर्थ मी असं म्हणणार नाही की हल्लीची मुलं मेहनत करत नाही, खूप मेहनत करतात परंतु त्यांना फेलियरला घाबरतात असं थोडं कधी वाटतं? फेल्युअरला घाबरतात हा पण एक त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यांना कोणालाही नाही हे ऐकून घ्यायला आवडत नाही त्यामुळे फेल्युअरला आणि मी घाबरतात. केलं आणि मी फेल झालो तर तर हसतील काय होईल, लोक काय म्हणतील, आणि लोक काय म्हणतील स्वतःलाच ते ऑलरेडी एका बर्डनमध्ये टाकून ठेवतात. टाकून ठेवतात, आधीच टाकून ठेवतात. तुम्ही अजून काही ॲड करू शकता का त्याच्यामध्ये की काय त्यांनी बेटर करावं मुलांनी? म्हणजे ही खरं तर एक सगळी ही सिस्टीमच पूर्णपणे एका वेगळ्या डायरेक्शनवरती चालली आहे. याच्यामध्ये खूप परत मी ते सांगेन की नुसतं मला क्रिटिसाइज नाही करायचं आहे कारण खूप हजारो चांगल्या गोष्टी होतातच आहेत. याचा अर्थ काय सगळंच अगदी वाईट नैराश्यजनक वातावरण आहे वगैरे अजिबातच नाही. प्रगती आपली प्रचंड झालेली आहे, त्यात कुठेच शंका नाही. पण आहे त्याच्यापेक्षा आपण आणखीन एक पाऊल पुढे कसं जाऊ शकतो त्याच्याकरताच आपण बोलतोय जे काय बोलतोय. मग त्याच्यासाठी तुम्ही काय असं तुमच्या साईडने पावलं उचलताय का किंवा तुम्ही काही गायडन्स प्रोग्राम वगैरे करताय का? अजूनही तुम्हाला आणखीनच एक सांगायला मला आवडेल की मी अजूनही स्वतः शिकवतो. अजूनही मी कॉलेजमध्ये जाऊन शिकवतो. मला विकेंड्सना जेव्हा इंडियामध्ये वेळ मिळतो तेव्हा मी अजूनही कॉलेजेसमध्ये शिकवतो, अजूनही मी शाळेमध्ये शिकवतो. मी एक स्वतः ब्लाइंड स्कूल रन करतो. तिकडे मला शाळेचे माझ्या विद्यार्थी आहेत, त्यांना मी भरपूर गोष्टी सांगतो. ती संकल्पना कशी आली? ती संकल्पना कशी आली, का आली? ब्लाइंड स्कूलची कसं झालं की माझे एक कॉलेजमधली मैत्रीण होती आणि त्यांच्या गावामध्ये एक मुलगा होता की जो अंध होता आणि त्याचे पेरेंट्स म्हणत होते की याला आपण कुठल्या तरी मुंबईमधल्या एखाद्या अंधशाळेमध्ये नेऊन ठेवूया. आणि त्या माझ्या मैत्रिणीच्या घरी एक अशी ट्रॅजेडी झाली आणि त्यानंतर आम्ही सगळेजण त्यांच्या घरी गेलो होतो गावाला आणि तिकडे मग सुरुवात केली की आता काय करायचं, काहीतरी आपण केलं पाहिजे समाजाकरता, असं आमचं जनरली बोलताना एक विषय आला. तर मग तो एक मुलगा होता, त्या म्हटलं त्या मुलाला नाहीतरी त्याचे आईबाबा कुठेतरी शाळेमध्ये नेऊन ठेवणार आहेत, त्याच्याऐवजी आपण त्याला तुमच्याच घरात ठेवूया आणि इथे आपण त्याला शिकवायला सुरुवात करूया. म्हणून त्या पहिल्या एका मुलापासून आमची अंधशाळा सुरू झाली आणि आता जवळजवळ 18-19 वर्ष झाली त्या शाळेला. आणि ती रत्नागिरी जिल्ह्यामध्येच मंडणगड तालुक्यामध्ये आहे शाळा आणि आता तिकडे एक 40 विद्यार्थी आहेत आणि ही रेसिडेन्शियल शाळा आहे आणि ही 100% विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि गव्हर्नमेंटची एड पण नाही. ही फक्त आपण डोनेशनवरती चालवतो. आणि एक 3 वर्षांपूर्वी महाराष्ट्रामधली आदर्श अंधशाळा म्हणून आपल्याला पुरस्कारसुद्धा शासनाचा मिळाला आहे. त्यामुळे आपले बरेचसे विद्यार्थी आहेत आणि आमचा जास्त फोकस असतो त्या विद्यार्थ्यांना इंडिपेंडंट करण्यामध्ये की ते काहीतरी उद्या समाजामध्ये गेल्यावरती स्वतः ब्रेड बटर तरी विन करू शकतील, अर्न करू शकतील. तर त्याच्यामुळे आम्ही त्या पद्धतीचं त्यांना शिक्षण देतो. सो जे काय आपल्याला करू शकतो तेवढं आपण करतो. खूप. आता कुठली गोष्ट अशी राहिली की जी तुम्ही करत नाही? बऱ्याचशा गोष्टी करत नाही त्याच्यात काय. कारण का रत्नागिरीमध्ये तुमची प्रोफाईल वाचली तर ऑलमोस्ट प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं नाव आहे. काय रत्नागिरीची खास नातं? कारण माझं गाव रत्नागिरी आहे आणि शेवटी आपण म्हणतो त्याप्रमाणे की आपण अख्खं जग बदलू शकत नाही किंवा जग सुधारू शकत नाही, पण कमीत कमी आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमचं घर चांगलं करू शकता त्याच्यानंतरची स्टेप असते ते म्हणजे तुम्ही तुमचं गाव चांगलं करण्याचा प्रयत्न करता. त्यानंतर मी उद्या म्हणेन की मला अख्खा जिल्हा चांगला करायचा आहे, मग नंतर म्हणेन महाराष्ट्र मला करायचं आहे, मग देश करायचं आहे. तसे आपण स्टेप वाईज जातो. त्यामुळे मग ह्या स्टेपमध्ये तुम्हाला पॉलिटिक्स पण लागेल? पॉलिटिक्समध्ये पण लागेल. नॅचरली मी पण सध्या एका पक्षामध्ये आहे आणि त्यांच्या पक्षाचं पण काम करतोच आहे. त्यामुळे चांगला सपोर्ट आहे? चांगला खूपच चांगला सपोर्ट आहे. कुठल्या तरी पक्षात असल्यानं तुमची एक मॅनपॉवर पण वाढते, तुमचे फॉलोअर्स जास्त असतात,
तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर ती करणं व्यक्तिगत लेवलला नेहमीच त्याला लिमिटेशन येतात, परंतु एखादा सरकारी लेवलवरती जर गेलो आपल्याला तर आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने आणि जास्त मोठ्या स्केलवरती करता येतं. पण तुमचा सक्रिय सहभाग पॉलिटिक्समध्ये होण्याचा चान्सेस आहेत का? इच्छा आहे माझी, कधी होईल माहीत नाही मला. प्रयत्न तर सगळेच जण करतात, तसं मी कारण पण ही प्रयत्न कामं जी करतोय. होत आहेत ती कामं ॲक्च्युली त्या गावच्या नेत्यांनी केली पाहिजे. बरोबर आहे, बरोबर पण ती आहे. नाही होत आहेत आणि ती जर तुमच्याकडून होत आहेत मग Correct. ते नेतृत्व तुमच्याकडे का नसावं, करेक्ट, हातात का नसावं तुमच्या? बरोबर आहे, बरोबर आहे. हा एक लॉजिकल प्रश्न नक्कीच आहे. आपण आपल्याकडनं प्रयत्न करतोय, त्यात काय यश येईल ते येईल. देव तुमच्या प्रयत्नाने यश देव. येस, तुम्ही या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे, तो काढून तुम्ही इथे आलात. त्यासाठी आता मग जाता जाता तुम्हाला फक्त ह्या कॅमेऱ्यामध्ये आजच्या युवा पिढीला ज्यांना इन्स्टंट रिझल्ट हवे आहेत किंवा फेलियरची भीती आहे किंवा स्वप्न कमी पडतायत, मी काहीतरी वरच्या पदावर जाऊ शकतो. आज तुम्ही डायरेक्टर आहात सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या US च्या कंपनीचे, पण तुम्ही ते अचीव्ह केले. त्यामुळे तुम्ही काहीतरी तुमचा एक मंत्र असेल जो तुम्ही पाळलाय अजूनपर्यंत, तो प्लीज जरा शेअर करा आमच्याबरोबर. खरं सांगायला गेलं तर मंत्र वगैरे याच्यात असं काही नसतं. फक्त मी माझ्या अनुभवातनं सगळ्यांना एकच गोष्ट सांगू शकतो की जसं आपण दरवेळी सुरुवात मी केली तेव्हाच मी बोललो त्याप्रमाणे की आपली जी पॅशन आहे तेच आपलं प्रोफेशन झालं तर आपण ते जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो. परंतु ते नशीब प्रत्येकाला मिळतं तसं नाही. म्हणून मला सगळ्यांना हे सांगावंसं वाटेल की जे तुमच्यासमोर आलं आहे, जे तुम्ही आज प्रोफेशन म्हणून काम करताय, तीच जर तुम्ही तुमची पॅशन केलीत आणि पॅशन फॉर एक्सलन्स जर तुम्ही ठेवलात तर तुम्ही जी काही गोष्ट कराल ते उत्कृष्टपणे जर करू शकलात तर यश तुमचंच आहे. एक आपला सेगमेंट आहे उलट प्रश्न म्हणून, बरं, की ज्याच्यामध्ये आम्ही जसे तुम्हाला तुमच्या फील्डचं जाणून घ्यायचा प्रयत्न केला तसा आम्हाला एक उलट प्रश्न अपेक्षित आहे तुमच्याकडून, जो काही तुम्हाला योग्य वाटेल तो. मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही आत्ता हे जे काम करताय त्या कामातला कुठला भाग तुम्हाला जास्त आवडतो किंवा जास्त तुम्हाला अपिलिंग वाटतो? आता आम्ही डिजिटल मार्केटिंग या फील्डमध्ये आहोत. 11 वर्ष जवळजवळ झाले काम करून. जवळजवळ 110+ क्लायंट आम्ही ऑपरेट केलेत आणि प्रत्येक क्लायंटबरोबर एक वेगळा ऑरा येतो, वेगळा एक्सपिरियन्स येतो. त्यांनी जे आता तुमच्यासारखे व्यक्ती असतील ज्यांनी एवढी वर्ष काम केलेत, ते जेव्हा आमच्याशी बसून आम्हाला सांगतात तेव्हा आम्हाला 1% का होईना त्या क्षेत्राबद्दल थोडी माहिती मिळते. आणि हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की ऑलमोस्ट रिसॉर्ट म्हणा, हॉटेल्स म्हणा, आता तुम्ही सप्लाय चेनचं सांगितलं, कन्सेप्ट फार नवीन होतं. तुमच्या मदतीमुळे की तुम्ही आज येत आहे त्याच्यामुळे मला अभ्यास करायचा त्याच्यावर संधी मिळाली. असे वेगवेगळे क्लायंट्स जेव्हा असतात त्यामुळे आम्हाला शिकायला फार मिळतं वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, जे की आम्हाला उभ्या आयुष्यात ते करणं शक्य नव्हतं. बरोबर. तर धन्यवाद तुमचं की तुम्ही आज खरोखर एवढा वेळ काढलात आणि खूप खूप मजा आली मला तरी, की हे माझ्यासाठी आज टेकअवे हा आहे की प्लास्टिकपासून क्रूड ऑइल बनवताय तुम्ही आणि ते पण कोकणामध्ये. तर उद्याचं आपलं भविष्य असं की प्लास्टिक नसेल पृथ्वीवर आणि त्यात ती पण चांगल्या ठिकाणी गेलेलं असेल. करेक्ट. आशा करूया आणि सुंदर निसर्ग होईल याची मला खात्री आहे. नक्की. आता एकदा फक्त आमच्या साहित्य मराठीने जे पॉडकास्ट ऑपरेट केलं आहे की गाथा म्हणून, त्याचा व्ह्युअर्सना फक्त एक अपील करा की त्याला सबस्क्राईब करा आणि पार्टनर इन राईट जे आमचं चॅनल आहे जे आम्ही होस्ट करतो आहे त्याला सबस्क्राईब करण्यासाठी फक्त एक अपील होऊ दे. मी सगळ्या व्ह्युअर्सना सांगतो की गाथाला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पार्टनर इन राईट आणि साहित्य मराठी, पार्टनर इन राईड आणि साहित्य मराठी याला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोचवा. कसं वाटलं तुमचा एक्सपिरियन्स कसा होता पॉडकास्टचा? एकदम सुंदर. कसं आलं? नक्की सर खूप मजा आली सर.